तर पहा आता संख्यांचा जर विचार केला तर 9 हा अंक सर्वात मोठा आहे आणि 1 हा अंक सर्वात लहान आहे, किंवा 0 जरी म्हटलं तरी सर्वात लहान आहे. बरोबर. संख्यांचा विचार केला तर 1 हा अंक सर्वात लहान आहे आणि संख्या चिन्हांचा जर संख्या चिन्हांचा विचार केला तर 0 हा अंक सर्वात लहान आहे. बरोबर. हे माहिती आहे तुम्हाला. आता बघा यामध्ये तुम्हाला दुसरीला एक टॉपिक होता पहा. त्या दुसरीच्या टॉपिक मध्ये तुम्हाला 2 अंक दिले जायचे, किंवा पहिलीमध्ये तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने 2 अंक देत होते, 2 आणि 4, आणि तुम्हाला सांगायचे की हा अंक एकदाच वापरा आणि सर्वात लहान वगैरे नाही, याच्यापासून 2 अंकी किती संख्या तयार होतात. तर 2 अंक दिले तर 2 अंकी या ठिकाणी 2च संख्या तयार होतात. पहिली आहे 24 आणि दुसरी आहे 42. बरोबर. हो सर. ओके. त्यानंतर तुम्ही जेव्हा तिसरी मध्ये गेले तेव्हा तिसरी मध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 3 अंक दिले जायचे. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा 3, 4 आणि 1, आणि तुम्हाला सांगितलं जायचं की या 3 अंकांपासून तयार होणाऱ्या संख्या लिहा. तुम्ही बनवल्यात. तर पहा या 3 अंकी संख्यांपासून जर 3 अंकी संख्या बनवायला सांगितल्या तर त्या आपण अशा पद्धतीने लिहित होतो. पहा पहिली लिहायचो आपण 341, नंतर 3 पहिल्यांदा घेतला तर आता उरलेल्या अंकांची आपण अदला बदल करायचो. 314. तुम्हाला आठवते का बघा. तुम्हाला तिसरी मध्ये हा टॉपिक आहे. त्यानंतर आपण 4 ला 100 प्लेस ला घेऊन त्या ठिकाणी संख्या तयार करायचो. 431. त्यानंतर या 2 अंकांची अदला बदल करून 413 असं लिहितो. त्यानंतर 1 हा जो डिजिट आहे तो 100 प्लेस ला घेऊन आपण संख्या बनवत होतो. 134. आणि त्यानंतर या 2 अंकांचे डिजिट्स आपण एकमेकांमध्ये बदलून त्या ठिकाणी 143 अशा पद्धतीने आपण संख्या बनवत होतो. आठवते का तुम्हाला? हो सर आठवतंय. हो. मग आपण 3 अंक जर दिले तुम्हाला तर त्या 3 अंकांपासून तुमच्या पुस्तकात आहे तिसरीच्या 3 अंकांपासून जर संख्या बनवायला सांगितल्या तर आपण या ठिकाणी संख्या बनवत होतो एकूण 6. 3 अंकी संख्या बनवायला सांगितलं तर 6 संख्या बनवत होतो. आणि आता नंतर तुम्हाला प्रश्न विचारला जायचा की यामधली सर्वात लहान संख्या कोणती. सांगा बरं यातली सगळ्यात लहान संख्या कोणती. 134. बरोबर श्रीराज. व्हेरी गुड. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा. श्रीराज बरोबर आहे. 134. आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 436. मग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जायचं की या मोठ्या संख्येमध्ये आणि लहान संख्येमध्ये फरक कितीचा आहे. मग तुम्ही त्यांची वजाबाकी करत होते. बेरीज विचारली तर बेरीज सांगत होते. कितीने मोठी कितीने लहान विचारलं तरी पण वजाबाकी करत होते. हा झाला तिसरी पासून तुम्ही शिकत असलेला भाग. पण लक्षात घ्या आपल्याला जर आता 3 अंक दिले, 4 अंक दिले, मी पुन्हा एकदा तेच अंक घेतो. तुम्हाला समजा 3, 4 आणि 1 असे अंक दिलेले आहेत आणि तुम्हाला जर विचारलं की या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान आणि सर्वात मोठी संख्या कोणती आहे त्या संख्यांची वजाबाकी करा. तर एक लक्षात किंवा बेरीज करा असं म्हटले तर एक लक्षात घ्या सगळ्या 6च्या 6 संख्या लिहायची गरज आहे का रे? नाही. मग सांगा बरं काय करावं लागतं मग? बरोबर.
34. बरोबर. तर कसं काढायचं सांगा की. सर्वात लहान अंक 1 आहे. सर्वात लहान अंक 1 चढत्या क्रमाने लिहायचा. म्हणजे बघा, तुम्हाला जर दिलेल्या अंकांपासून जर सर्वात लहान अंक संख्या बनवायची असेल तर दिलेल्या मी चढता क्रम लिहिला पाहिजे. मग चढता क्रम येतो 1 3 आणि 4 आणि उतरता क्रम जर लिहायला मोठी संख्या बनवायला सांगितलं तर मोठी संख्या आहे 4 3 1 आणि मग त्यांची बेरीज वजाबाकी काय करायला सांगितली ते करायची. मग लिहून घ्या. दिलेल्या अंकांपासून आवाज कोणाचा आहे? स्वराली आवाज बंद करा, व्हिडिओ चालू करा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, आवाज बंद करा तुमचे. दिलेल्या अंकांपासून लहान संख्या तयार करताना त्या अंकांचा चढता क्रम लिहावा. त्या अंकांचा चढता क्रम लिहावा. समजलं तुम्हाला? हो सर. इरिना, तुम्हाला समजलं? इरिना आजारी का तुम्ही? नाही सर, मी लिहितेय. नाही बोलत नाही तुम्ही म्हणून म्हणलं. बोलते की सर. बर लिहा. आराध्या समजलं बाळा? आराध्या? हो सर. ओके. आरव, तनीश, हो सर. श्रीराज व्हिडिओ चालू करा. श्रीराज घोडके, समजलं का श्रीराज? हो सर. सर आर्या, आर्या, यस सर, समजलं. देवांश, सर. झालं? लिहून झालं का? हो सर. हो हा. सर. वर्ष वाचावं एकदा. हो सर. दिलेल्या अंकापासून लहान संख्या तयार करताना त्या अंकाचा चढता क्रम लिहावा. व्हेरी गुड, शाबास. चला आता आपण पुढचं पाहूया. जर मोठ्यात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या बनवायला सांगितली तर काय करायचं सांगा बरं? श्रीराज बोराटे, सांगा बरं. मोठी संख्या तयार करायची असेल तर काय करायचं? दिलेल्या अंकापासून चढता क्रम लावायचा. शाबास, लिहून घ्या. दिलेल्या अंकांपासून मोठी संख्या बनवताना त्या अंकांचा उतरता क्रम लावावा. लिहून घ्या. श्रीराज लिहा. श्रीराज, इकडे तिकडे बघू नका. झालं सर.
जयेश समजलं का? जयेश जयेश हो सर. ओके ठीक आहे. बर, तर पहा आता आपण या बेसिक गोष्टी या ठिकाणी संस्कृती समजलं का? हो सर. आता एक लक्षात घ्या, आता यात काय गंमत आहे पहा. आता हे झालं बेसिक गोष्टी यातल्या, की तुम्हाला या ठिकाणी जर लार्जेस्ट नंबर बनवायचा असेल, ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर लावली पाहिजे. त्यानंतर स्मॉलेस्ट नंबर बनवायचा असेल, then you have to rearrange these numbers in ascending order. ही आता बेसिक गोष्ट झाली. पण गंमत काय होते पहा, आपल्याला जर अंक दिले 3च, मी काय आपण अगोदर आता जे लिहिलंय त्याच्या अगोदर थोडीशी प्रॅक्टिस करूया पहा. हे सोपं आहे. मी 1 2 4 तुम्हाला उदाहरणं देतो. मला सांगा बरं. हे बघा 4 5 2 आणि 1. सांगा बरं, ग्रेटेस्ट नंबर काय येईल, स्मॉलेस्ट नंबर काय येईल? सर स्मॉलेस्ट नंबर 5421. शाबास. मला सांगा यात काय अवघड आहे का? नाही. हा, जेव्हा तुम्हाला ग्रेटेस्ट नंबर विचारला, then you had arranging these numbers in descending order 5 4 2 1. आणि जेव्हा तुम्हाला लहान म्हणजे स्मॉलेस्ट नंबर विचारला, आर्या तुमचा आवाज बंद करा आर्या. जेव्हा तुम्हाला स्मॉलेस्ट नंबर विचारला, तेव्हा तुम्ही तीच अंकांची किंवा नंबर्स जे आहेत ते नंबर्स तुम्ही असेंडिंग ऑर्डर मध्ये अरेंज केले. म्हणजेच 1 2 4 5 अशा पद्धतीने. ठीक आहे, ह्यात मला वाटत नाही कुणाला काय प्रॉब्लेम आहे. समजलं का? सोपं आहे. आपण पहिलीपासून या ठिकाणी असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर लावतोय. आता गंमत काय होते पहा, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता तुम्हाला जर 0 दिला तर आता काय होतंय पहा. बघा आता समजा तुम्हाला 1 2 0 आणि 4. आता मी जर तुम्हाला म्हटलो की या अंकांपासून तयार होणारी मोठी 4 अंकी संख्या तयार करा. आपल्याला 4 अंकी बनवायची, 1 2 3 आणि 4. त्याच पद्धतीने लहान 4 अंकी संख्या बनवायची आहे. तर इथे पण आपल्याला या ठिकाणी 4 अंक ठेवायचे, 1 2 3 4. मग आता काय कराल सांगा बरं. तर एक लक्षात घ्या, आपली प्रोसेस जी आहे, थांबा माझं बोलणं होऊ द्या 2 मिनिट. तर एक लक्षात घ्या, जरी तुम्हाला 0 आलेला असला तरी तुम्हाला जे करायचंय ते काही बदल नाहीये, हे लक्षात घ्या. तुम्ही जे पहिल्यापासून करताय, म्हणजेच आता शिकवतोय आपण किंवा अगोदर तुम्हाला माहितीये की आपल्याला मोठी संख्या बनवायची असेल तर आपण डिसेंडिंग ऑर्डर लावतो आणि लहान संख्या बनवायची असेल तर आपण असेंडिंग ऑर्डर. यात काही बदल करायचा नाही. फक्त संख्या आपल्याला 4 अंकी जर सांगितलेली असेल तर ती 4 अंकी खरोखर झाली का नाही 0 आल्यानंतर, हे तेवढं पहा. मग सांगा बरं, आता मोठी संख्या काय तयार होईल? यू हॅव टू रीअरेंज दी. बरोबर. हा, तुम्ही काय केलं? These numbers are arranging in the descending order. तुम्ही हे नंबर्स उतरत्या क्रमाने लावले. तुम्हाला 4 अंकी संख्या मिळाली का? तर हो, मिळाली 4 अंकी संख्या, म्हणजे हे बरोबर आहे. आता लहान संख्या सांगा. 1 4 4 100
एक मिनिट आता ऐका. आता ऐका. हा बरोबर आहे. काही जणांनी बरोबर. हा एकदा सांगा, ओरडू नका, लांबू नका असा आवाज. श्रीराज एकदा सांगितलं. 102 बरोबर. आता ऐका मी काय म्हणतोय. बर आता ऐका मी काय सांगतोय. व्हेरी गुड. बघा आता लहान संख्या बनवण्यासाठी 4 अंकी आपली जी प्रोसेस आहे ती अशी आहे की आपण लावतो असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डर नुसार येतो 0, 1, 2 आणि 4. पण लक्षात घ्या, कोणत्याही संख्येच्या जर डावीकडे तुम्ही 0 लिहिला तर ही 4 अंकी संख्या नाही तयार झाली. ही संख्या किती अंकी तयार झाली? 3 अंकी. 3 अंकी. आणि आपल्याला तर सांगितलंय 4 अंकी तयार करा. मग आता बऱ्याच जणांना काय वाटतं, हा 0 आपण शेवटी न्यायचा का? मग तर नाही, तुम्ही शेवटी नेला तर त्या संख्येची किंमत वाढते. आपल्याला लहान संख्या बनवायची. मग आता काय करायचं, म्हणजे वाढते कशामुळे? तर वाढते कशामुळे, तर तुम्ही हा जर 0 पुढे नेऊन ठेवला तर हे जे अंक मोठे आहेत ते मोठ्या स्थानावर येऊन बसतात, त्यामुळे त्यांची किंमत वाढते. आपल्याला या संख्येची लहान संख्या बनवायची आहे. मग आता लक्षात घ्या, या 0च्या नंतर लगेच असलेला मोठा अंक कोणता आहे? 1. बघा आता या 1 ला फक्त तुम्ही 0च्या जागेवर घ्यायचं आणि हा जो 0 आहे तो 0 1 च्या प्लेस वर ठेवायचा. मग आपण तेच करूया. या ठिकाणी 1 लिहूया, या ठिकाणी 0 लिहूया. पुढचं जे आहे ते रिमेन्स अनचेंज, ते काही बदलायचं नाही. तर बघा आता तुम्ही जर नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल बा की ही जी संख्या आहे आता 4 अंकी तयार झाली. बरोबर का? म्हणजे काय करायचंय, 0च्या नंतर लगेच संख्या आहे तिला आणि 0 यांचे प्लेस नंबर्स या ठिकाणी इंटरचेंज करायचे. इंटरचेंज म्हणतोय मी, एकमेकांमध्ये बदल करायचे. देन यू विल गेट द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. समजलं का काय करायचंय ते? हो सर. आवाज कोणाचा आहे? आवाज बंद करा. अंश आवाज बंद करा तुमचा. अंश आवाज बंद करा बाळा. व्हिडिओ चालू करा. तुमचे आवाज बंद ठेवा. व्हिडिओ बोलताना व्हिडिओ चालू ठेवा कंटिन्यू. तुम्ही नेमकं उलट करताय. आवाज चालू ठेवताय आणि व्हिडिओ बंद करून ठेवताय. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. अजूनही आवाज कोणाचा तरी चालूच आहे पा. व्हिडिओ बंदच आहे. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी. हा श्रीराज गोडके वाचा. हो सर. 0973 या अंकांपासून तयार होणारी 4 अंकी लहान व मोठी संख्या त्यात फरक होतो.
सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा बरं. प्रांजली व्हिडिओ चालू करा बाळा. शिवन्या सर शिवन्याचं चालू राहू आहे माझा. ओके. झाली का स्पर्धा प्रांजली? हो. कितवा नंबर आला बाळा? आलाच नाही. बर बर असू द्या. सहा हजार सहाशे एक्कावन्न. सांगा कसं. नाईन थाउजंड 730 आणि सगळ्यात लहान संख्या 3079. बरोबर आहे का बघा बरं. 6651 हे का बरोबर? ओके समजलं सगळ्यांना. हे बघा आपला जो असेंडिंग ऑर्डर आहे ती आहे 0 3 7 9. या ठिकाणी ही तर आपल्याला 4 अंकी बनवायला सांगितली. ही झाली 3च अंकी. मग तुम्ही हे नंबर्स एकमेकांमध्ये इंटरचेंज करा. मग 3 0 7 9 ही सर्वात लहान संख्या असणार आहे. आणि मग त्यातला फरक विचारलाय बघा, कितीने मोठी कितीने लहान किंवा त्यातला डिफरन्स विचारला की नेहमी वजाबाकी करायची असते. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे 6651. समजलं का? हो सर. काय म्हणताय श्रीराम? 868. कसं सांगा बरं? 868. मोठी संख्या 732 आणि लहान संख्या 236 यांची बेरीज या करायची. शब्दाकडे लक्ष द्या. या शब्दाकडे लक्षच नाहीये तुमचं. तुम्ही जे सांगताय ते 3 अंकी सांगताय. मोठी संख्या काही अंक दोनदा घेताना. हो आता तेच म्हणून तर मुद्दाम दिले मी गणित. तुम्ही काय करायला पाहिजे सांगा बरं. मोठी
संख्या बनवायला काही अंक दोनदा घेतले पाहिजे. छोटी संख्या बनवायला एक मिनिट आवाज बंद करा रे सगळ्यांनी, आवाज बंद करा. आराध्य सांगा. तर मी सांगू थांबा सर थांबा. आपण मोठी संख्या अंक दोनदा घेतला पाहिजे. छोटी संख्या बनवायला दोन अंक दोनदा घेतले पाहिजे. म्हणजे सांगा ना काय करावं लागेल. मग सांगा की कोणता अंक तयार झाला, सांगा की. 10,000 आराध्या कोणती संख्या तयार झाली सांगा की. मोठी मोठी संख्या 6,732 6,632. हा, छोटी संख्या 2,236 वा, व्हेरी गुड. नीट ऐका हा आता. बघा, काही जणांनी प्रश्न पूर्ण नीट वाचलाच नाही आणि अर्धवट प्रश्न वाचून प्रश्नावर शे मध्ये सांगितली. म्हणजे तुमचं चुकीचं नाही, 632 बरोबर आहे, पण हा 3 अंकी मोठी संख्या आहे. आणि काही जणांनी काय केलं, लहान संख्या पण 3, हे वाचणं गरजेचं आहे. 4 अंकी सांगितलंय. मग बघा, तरी सुद्धा तुम्हाला जे करायचंय तेच करायचंय. काय करायचंय, मोठी संख्या विचारली तर तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरच लावायचे, 632. पण ही तर झाली 3 अंकी संख्या. आपल्याला विचारली 4 अंकी संख्या. स्वराली आवाज बंद करा तुमचा. मग आता काय करायचं, आता एक लक्षात घ्या. जर तुम्हाला मोठी संख्या विचारली आहे आणि दिलेले अंक 3च आहेत, विचारली 4 अंकी, तर एक नंबर कोणता तरी तुम्हाला लिहावा लागणार आहे डबल. मग आता मला एक सांगा, तुम्ही तो जर लहान अंक लिहिला तर ती मोठी संख्या होईल का? नाही. तुम्हाला रिपीट जो करायचा आहे तो रिपीट करणारा अंक आहे, जो सगळ्यात मोठी संख्या बनवताना मोठाच अंक रिपीट करायचा. आता लहान संख्या बनवताना तुम्ही डिसेंडिंग ऑर्डर जर लावली तर ती होते 2, 3, 6. आता प्रश्न पडतो, ही तर 3 अंकी झाली, आपल्याला 4 अंकी बनवायला सांगितली आहे. तर या ठिकाणी सुद्धा रिपीट अंक तोच करायचा जो सर्वात लहान आहे. मग आपण 2 या ठिकाणी लिहूया आणि मग यांची बेरीज करूया. उत्तर येईल 8, त्यानंतर 6, 8, 8, 8868 हे त्याचं उत्तर असणार आहे. लिहून घ्या, 8868. समजलं का बघा तुम्हाला? सर बोला. हा, माझं बरोबर होतं पण चुकीचं आहे म्हणून खोडून टाकलं मी. अरे अरे, का खोडलं? मला वाटलं चुकीचंच आहे ते. तुम्ही म्हणला ना चुकलं ते, मला वाटलं हे चुकलं. नाही नाही नाही, मी ते श्रीराजला म्हणलो होतो, ते शे मध्ये सांगत होते ना. मी तुमचं ऐकलं. हा, बोला. सर तुम्ही जे प्रश्नात अंक दिलेत ना 3, 6, 2 डबल दिले. मग जर आपण 6 डबल केले 6 घ्यावं लागेल ना. काय तुमचा आवाज तुटतोय मध्येच, काय म्हणताय? सर तुम्ही 6 डबल घेतलाय पहिल्याची, मग दुसऱ्या 6 घ्यावं लागेल. 2 घेतले तर मग ते नाही नाही, ऐका 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 ऐका, हेच तर मग सांगायचं होतं मला. नीट ऐका आता. बघा, दिलेले अंक आहेत 632. बघा, आता तुम्ही मोठी संख्या बनवताना डिसेंडिंग ऑर्डर लावली, बरोबर? जय जय. हा, आता मला एक सांगा, ही तर 3 अंकी झाली, आपल्याला सांगितले 4 अंकी. मग आता कोणता अंक तुम्ही घेतल्यानंतर मोठी संख्या तयार होईल? तर 3 घेतलं समजा तुम्ही, तर हे होता 3632. तुम्ही 2 घेतले तर 2632 आणि मग तुम्ही 6 घेतले तर 6632. मला सांगा कोण मोठा आहे? 6632. म्हणून तुम्ही ऐका ऐका ऐका, थांबा जरा, मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. ऐका तर माझं.
मग आता या ठिकाणी तुम्ही 6च का घेतला? कारण 6 घेतला नसता तर तुमची मोठी संख्या तयार झाली नसती. ह्या 6 पेक्षा म्हणजे 632 पेक्षा या सगळ्या दोन्ही पण लहान संख्या आहेत. त्यामुळे रिपिटेशन करताना मोठी संख्या बनवताना मोठाच अंक तुम्ही रिपीट केला, बरोबर? हो सर. हा, आता लहान संख्या बनवताना आता अंक आहेत आपले 60. आपण आपला नियम काय? लहान संख्या बनवताना आपण असेंडिंग ऑर्डर लावतो. मग 2 3 6 ही आहे असेंडिंग ऑर्डर. आता ऐका, जयचं म्हणणं आहे की 6च का रिपीट केला नाही? तर तुम्ही जर या ठिकाणी 6 रिपीट केला असता तर बघा संख्या तयार झाली असती 2 3 6 6. आता नीट आहे का? मी सगळंच रिपीट करून दाखवतो तुम्हाला. आपण 2 ला रिपीट करूया. 2 बघा आता तुम्हीच 2 2 3 6. जे सांगा बरं, 6 रिपीट केल्यावर लहान संख्या मिळते का 2 रिपीट केल्यावर लहान संख्या मिळाली? बघा हे आता 2. हा, आपण लहान संख्या बनवत असताना जी सगळ्यात दिलेल्या अंकांपैकी लहान असेल तीच रिपीट करतोय आणि मोठी संख्या बनवताना जी लहान आहे तीच संख्या डबल रिपीट करतोय. समजतंय का? हो सर. ओके, चला पुढचं घ्या. आता बघूया कोणाला लक्षात येतंय. बघा आता 705 या अंकांपासून सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवायची. तर मी बनवू या अंकांपासून तयार होणारी 4 अंकी लहान संख्या बनवायची. तर मी बनवू तर मी सांगू संस्कृती सांगा. तर मी सांगू 7,750 आणि लहान संख्या 5. सर मी लहानात लहान संख्या सांगू? अरे स्वराली, त्यांचं बोलणं तर होऊ द्या पूर्ण. मध्ये किती मध्ये मध्ये का बोलताय? त्यांचा काहीच आवाज येई नाही. तर त्यांचं बोलणं तर होऊ द्या. हा बोला संस्कृत. संख्या 5,057. बर, ठीक आहे. रुद्र घाटे, तुम्ही सांगा. सर मोठी संख्या 7,750 आणि लहानात लहान 5,507. बर, स्वराली सांगा. सर मोठ्यात मोठी संख्या 7,750 आणि लहानात लहान संख्या 5,507. तर मी सांगू बघा लहान संख्या सांगताना चुकायला लागल्यात का? जयेश सांगा. जयेश, मध्ये बोलू नका रे. मी एकेकाला विचारतो. अरे मध्ये बोलू नका. जयेश सांगा. 5,007. हा, प्रांजली सांगा. 5,007. व्हेरी गुड. बघा ऐका माझं, ऐका. बघा कुठे गेला? आराध्या, आवाज बंद करा. आराध्या, बघा तुम्हाला या ठिकाणी असे व्हिडिओ चालू करा, आवाज बंद करा. बोलायच्या वेळी चालू करा फक्त आवाज. व्हिडिओ मात्र कंपल्सरी चालू ठेवा सगळ्यांनी. बंद आहे व्हिडिओ. पहा, मोठी संख्या तुम्ही एकदम बरोबर बनवली. लहान संख्या बऱ्याच जणांच्या चुकल्या. का चुकल्या सांगतो आता. पहा, तुम्ही एक गोष्ट मी सारखी सांगतोय, तुम्हाला लिहून दिलंय. पहा मी काय लिहून दिलंय? असेंडिंग ऑर्डरच लावायची. मग बघा आता मी जर असेंडिंग ऑर्डर लावली तर असेंडिंग ऑर्डर होते 0 5 7. पण आता ही
संख्या तुम्ही असेंडिंग ऑर्डर लावल्यानंतर 4 अंकी तर सोडूनच द्या, पण 3 अंकी सुद्धा तयार झाली नाही, ही 2च अंकी संख्या तयार झाली, तरी सुद्धा ऐका आता मी काय सांगतोय, तरी सुद्धा तुम्ही नियम मोडायचा नाही, नियम एकच लक्षात ठेवायचा, काय आपल्याला 4 अंकी संख्या बनवायची, तर इथे असणारे 4ही डिजिट आपले असेंडिंग ऑर्डर नुसारच असायला हवेत. म्हणजे काय तर जो अंक सर्वात लहान आहे तोच रिपीट करायचा. तर 0 या ठिकाणी आपण डबल लिहूया, मध्ये बोलू नका कोणी, थांबा जरा माझं बोलणं होते आता. 0 आपण या ठिकाणी डबल लिहूया. हा या ठिकाणी तयार झालेली जी संख्या आहे ती 4 अंकी झालेली नाही, ही अजूनही 2 अंकीच आहे. आता काय करायचं, तर मी मागाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने यातला शून्याच्या नंतर बघा, मी काय स्टेप बाय स्टेप सांगतोय तुम्हाला, त्याच्यात कुठेही तुम्ही गडबड करू नका. शून्याच्या नंतर मोठी संख्या, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असणारी संख्या, 7 पण मोठाच आहे, पण लगेच मोठी संख्या असणारी 5 आहे. या 5 आणि 0 यांची फक्त जागा, प्लेस व्हॅल्यू इंटरचेंज करा. 5 इथं येईल, 0 0 7 बघा झाली का? हो सर. हो सर. तर आपण एक अंक एकदाच रिपीट करू शकतो. हा नाही, आता कसं आहे, त्यात पण कंडिशन्स दिलेल्या असतात. एक अंक एकदाच रिपीट करा. आता एक अंक एकदाच रिपीट करा म्हटलं तर मग 3च अंकी संख्या तयार होते, पण प्रश्न देताना म्हणतात ऍटलिस्ट 1 टाइम. मग आता किमान एक अंक एकदा घ्या, किमान म्हणजे एक अंक एकदा तरी घेतला पाहिजे, जास्तीत जास्त कितीही वेळा घ्या असा त्याचा अर्थ होतो. ऍटलिस्ट 1 टाइम म्हटलं याचा अर्थ हे 3ही अंक किमान एकदा आले पाहिजे, जास्तीत जास्त कितीही वेळा घ्या. समजतंय का? बघा हाच प्रश्न मी आता असा विचारतो, 7 0 आणि 5 पासून तयार होणारी 5 अंकी संख्या तयार करा. 5 अंकी लहान संख्या, किती पण लहान बर का, 5 अंकी 5 सर 50,007 50,007 लहान संख्या बनवताना 0 का रिपीट केला, कारण तो सगळ्यात लहान आहे ना. समजतंय का? तर जर एकदा रिपीट करायला सांगितलं असतं तर मग शून्याच्या तिसऱ्या शून्याच्या जागी 5 आला असतं. नाही, म्हणजे काय म्हणताय तुम्ही? जर एक अंक एकदाच रिपीट करायला सांगितला, अहो एक संख्या जयेश एकदाच रिपीट करायला सांगितली, हे काय? एक अंक एकदाच रिपीट करा, किमान एकदा रिपीट करा. मग आता लहान संख्या बनवताना तुम्हाला 5 डबल घेऊन चालतच नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला, लहान संख्या बनवताना जो अंक लहान असेल त्याच रिपिटेशन वाढत जात. जयेश समजतंय का तुम्हाला? बघा मी काय म्हणतोय, नाही तुमचं अजून क्लिअर नाही झालं ते. बघा तुम्ही अजूनही तिथेच गुटमळताय. एक हे बघा, तुम्ही अगोदरच काय शिकवलंय डोक्यातून काढून टाका. मी काय सांगतो नीट ऐका. तुम्हाला आता अगोदर काय सांगितलंय, ऐका माझं ऐका. तुम्ही अगोदर हे लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटतंय 5 का रिपीट करत नाही, 7 का रिपीट करत नाही. मी तेच सांगतोय तुम्हाला, तुम्ही लहान संख्या बनवताय. नीट ऐका मी काय म्हणतोय ते. बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन होतं, सोपं असून चुकता तुम्ही. बघा तुम्हाला आता दिलेले अंक किती आहेत? 3च बरोबर. आता मला एक सांगा,
3 अंक तुम्ही एक एकदा घेतले तर किती अंकी संख्या तयार होईल? 3च होईल, बरोबर की नाही? हो. आता कुणाला कुठे ठेवायचं? ऐका ऐका, मध्ये बोलू नका कुणी, थांबा जरा. कुणाला कुठे ठेवायचे हा विषय थोड्या वेळ बाजूला ठेवा. दिलेले अंक 3 आहेत, तर 3 अंकापासून एक एकदा वापरलं तर 3च अंकी संख्या तयार होणार. म्हणजे किती अंकांचा प्रश्न उरतो? तर 2 अंकांचा किंवा 2 स्थानांचा प्रश्न, प्लेसचा प्रश्न पडतो. आता ऐका मी काय म्हणतोय ते. जर तुम्हाला अंक दिलेले 3च असतील आणि तुम्हाला एक्स्ट्रा अंकी 2 स्थान फिलअप करायचे आणि मग तुम्हाला लहान संख्या बनवायची, अगोदर लहानचा विषय मिटू आपण. मग कुणाला तुम्ही जास्तीचे घेणार? तर पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्हाला जर लगेच थोडस सरावाने नंतर प्रॅक्टिसने येईल लक्षात, पण सुरुवातीला जर लक्षात येत नसेल तर पहिल्यांदा काय म्हटलंय? लहान संख्या बनवा. then you have to rearrange these numbers in ascending order. पहिल्यांदा असेंडिंग ऑर्डर लावून घ्या. ही झाली पहिली स्टेप. सॉरी हा. आता दुसरी स्टेप. तुम्हाला लहान अंक विचारलाय का मोठा? तर लहान विचारलाय. तर एक लक्षात घ्या, जर अंक लहान विचारलाय तर उरलेले जे फिलअप करायचेत आपल्याला बॉक्स, त्या ठिकाणी लहानच अंक आला पाहिजे. यामध्ये कोण लहान आहे सगळ्यात? 0. मग 0च लिहायचे. आता बघा, तुम्हाला दिलेले अंक 3 होते. तुम्ही या ठिकाणी 5 अंकी 5 डिजिट नंबर बनवायचा आहे. तुमचे सगळे त्या बॉक्स होते ते फिलअप झाले का? तर झाले. आता प्रश्न राहतो, ही संख्या 5 अंकी झाली का? तर नाही. का? कारण या झिरोला काहीही किंमत नाही, ही 2च अंकी संख्या तयार झाली. मग आता या शून्याच्या नंतरचा जो अंक आहे थोडासा मोठा असणारा, तो आहे 5. या 5 ची आणि सगळ्यात मोठं जे प्लेस आहे त्याची फक्त जागा एकमेकांमध्ये इंटरचेंज करायची. म्हणून या ठिकाणी येतील 5 आणि इथं जातील 0. झालं, बस एवढंच आहे. लक्षात आलं का? हो सर. सर मला हे सांगायचं नव्हतं, जर प्रश्नात असेल की तुम्ही 0 3 वेळेस नेले ना, तर एक अंक अजून एकदाच रिपीट करू शकतो आपण. अहो मी तेच सांगतोय तुम्हाला. एक अंक करू शकतो. नाही नाही नाही, अहो एक अंक एकदाच वापरलाय. हो ऐका ऐका, तुमचं म्हणणं बरोबर, आता लक्षात आलं. तुमचं जर म्हणणं असं असेल की एक अंक एकदाच वापरा, बरोबर असं म्हणताय ना तुम्ही? नाही, 2दा. एक अंक 2दा. नाही, असा प्रश्न येत नाही बाळा. प्रश्न काय येतो मी ते सांगतो तुम्हाला. एक अंक एकदाच वापरा असा एक प्रश्न येतो. दुसरा प्रश्न होतो एक अंक किमान, सॉरी, प्रत्येक अंक किमान ऍटलिस्ट 1 टाइम यू हॅव टू यूज these numbers. ऍटलिस्ट येतो, ऍटलिस्ट. तुमच्या लक्षात येतोय का? 2दा वापरा असं नाही येत. 2दा वापरा असं येत नाही. जेव्हा तुम्हाला प्रश्न, ऐका, कन्फ्युज होऊ नका. तुम्ही मनाने प्रश्न तयार करू नका. म्हणजे कोणते, म्हणजे मनाने तुमची शंका अशी आहे की 2दा वापरा एक अंक, असा प्रश्नच येत नाही. येते का जयेश लक्षात? हो. हे बघा, प्रश्न काय येतात? एक तर एक अंक एकदाच वापरा. मग आता एकदाच वापरा म्हटलं की जर 3 अंक दिले तर 3च अंकी संख्या तयार होणार. तुमच्या लक्षात येते का? हो. हा. आता दुसरं, जर दिलेले अंक 3 आहेत, बघा आता मी काय म्हणतोय ते, दिलेले अंक 3 आहेत आणि अशा वेळी तुम्हाला जर 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, एवढं मोठं नाही ते, 3 अंक दिले तर किमान 5 अंकी विचारतात, 4 दिले तर 5-6 अंकी विचारतात. तर जर अंक दिले 3 आणि सांगायचे तुम्हाला याच्यापेक्षा मोठी संख्या, म्हणजे समजा 4 अंकी बनवा, तर प्रश्न काय येतो? दिलेला अंक किमान एकदा वाचा. ऍटलिस्ट यू हॅव
प्रत्येक अंक किती वेळा वापरा? आवाज येते कर माझा? हा बघा, प्रत्येक अंक किमान एकदा वापरा असा प्रश्न येतो, दोनदा वापरा असा प्रश्नच येत नाही जयेश. लक्षात येते का? हो कळलं. आता का होत नाही दोनदा वापरा? कारण एक अंक किमान एकदा वापरा याच्यातच लिहिलेलं असतं कोणता तरी अंक तुम्हाला 2, 3, 4 वेळा रिपीट करावाच लागणार आहे. बघा, तुम्ही जर या ठिकाणी तसं दिलं नसतं तर बघा मोठी संख्या बनवताना तुम्ही 3, 3, 3, 3 लिहू शकत होते की नाही? हो ही पण मोठीच संख्या आहे की. हो हा, हो पण काय म्हटलंय त्यात? प्रत्येक अंक किमान एकदा वापरा. त्यात दोन येतच नाही. मग प्रत्येक अंक किमान एकदा वापरा म्हणजे काय येणार? 3, 2 ते का सगळं एकदा? हो आता तुम्हाला आणखी एक प्लेस तुम्हाला फिलअप करायचे, मग तो तुम्ही 1, 2 वेळा वापरा, 2 किंवा 3 2 वेळा वापरा, काही हरकत नाही. पण अट काय असते? प्रत्येक अंक किमान एकदा वापरा. मग आपल्याला आपण जो मोठा अंक रिपीट करतो. जर लहान संख्या आपल्याला बनवायला सांगितली तर पहिल्यांदा आपण 1 2 लहान संख्या बनवायची म्हणून जो आहे तो 2 वेळा रिपीट करतो. समजलं का? हो हा, प्रत्येक अंक 2 वेळा वापरा असा प्रश्न येत नाही. समजलं का? हो चला पुढचा प्रश्न आहे. सर 3452. सांगा कसं? तर बघा त्या चार अंकांना त्यातली सर्वात मोठी संख्या 8560 मायनस 5068 करायचं. बघा, दिलेले अंक 4च आहेत. दिलेले अंक 4च आहेत आणि 4च अंकी बनवायला सांगितलंय. म्हणून आपण काय करूया? आणि छोटी संख्या 5068. मोठी संख्या चुकली तुमची. 8650 पाहिजे. 8650 आणि लहान संख्या 5068. करायची वजाबाकी. तर उत्तर येते 3882. 3000
582. व्हेरी गुड. घ्या लिहून चला. बर समजलं सगळ्यांना मग? मी केले. हो सर. अरे समजलं का तुम्हाला? हो बघा सर. आपला जो लहानात लहान अंक आणि मोठ्यात मोठी संख्या शोधणे यातला हा अर्धा भाग झाला. उर्वरित जो भाग आहे तो उद्या होईल. हा भाग पूर्ण झालेला नाही अजून. मी तुम्हाला घरी करायला काही गणित देतो, घ्या लिहून. प्रश्न एकदाच लिहून घ्या. सर्वात मोठी व सर्वात लहान. आवाज बंद करा. कोणाचा आहे आवाज? श्रीराज आवाज बंद करा. श्रीराज बोराटे. फक्त सर्वात मोठी व सर्वात लहान. सर्वात मोठी व सर्वात लहान 4 अंकी संख्या बनवा. आता मी याच्यात बेरीज वजाबाकी काही सांगत नाही, फक्त संख्या तर बनवायला अगोदर हे करा. पहिला पहा अंक देतो मी तुम्हाला 380. 2 आणि 5 4 अंकीच बनवायचे. 0 आणि 1 5 आणि 6 150 802 094 169. बनवाल? हो सर. ओके. आपण उद्या पुन्हा एकदा भेटूया. उद्या कुणाची शाळा 5 वाजेपर्यंत आहे का? हो सर. आमची 12 वाजेपर्यंत. अरे मी काय म्हणतोय 12 वाजेपर्यंत. अरे आवाज बंद करा. 12 वाजेपर्यंत मला कशाला सांगताय? 5 वाजेपर्यंत कोणाची शाळा आहे का? तुमची संस्कृतीची आहे का? बर तर माझी पण आहे. ठीक आहे. ठीक आहे, मग बघूया आपण. बाय ऑल ऑफ यू. Have a nice day. हॅव अ नाईस डे. अभ्यास करून घे. अभ्यास लिहिते. दोन लिहिते. बया बाय. हाय हाय.